नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. पोपट नारायण कदम, मुक्काम पोस्ट पिंपळी बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरं, आता ही जी म्हैस आहे आणि हे तुमचं गोठ आहे बरोबर. किती जनावर आहे तुमच्याकडे? दोन तीन आहे ते, दोन विकली जरा. दोन्ही विकली. दोन इकली, दोनच आहे. दोन. आता ह्याला काय काय वापरता तुम्ही आता? मिल्क चार्जर आणि सोग्रास आपण देतो. बरं, मिरच्या जर मिल्क त्यात वापरता. वापरतोय ते. बरं, काय एक कधी थोडा संपून परत बादली आणली. बरं, आता महिना झाला एक वापर चालू. महिना झाला वापर वापर चालू. चालू केला. बरं, काय महिन्यात बदल जाणार? महिन्याचा बदल म्हणजे हिचं काय आहे, खाण्यात प्रमाण म्हणजे तिला टाकरी एवढी नुसती मागतीयच. खाती. बरं, खाती मिरच्या जर वापरल्यापासून दूध किती वाढलं आहे? वाढले, अर्धा लिटर वाढले. सकाळचा अर्धा, संध्याकाळी 1 लिटर दूध वाढले. 1 लिटर दुधाची वाढ झाली. वाढ झाली. किती दिवसात झाली? महिना बी झाला. येऊन 5व्या दिवसापासून ती पावडर द्यायला लागली की तिने सुरुवातच केली वाढवायला. वाढवायला. हा, वाढत गेली. तर आता जी चारा बिरा आधी आराम म्हणजे ती येऊ देच म्हणती, टाकाच टाकाच राहा बरं. म्हणती. आणि ह्याच्या आधी काय नाही, ह्याच्या आधी ती तोंडानं खाली बसून दावणीत घेणार, काय करणार असं म्हणजे. नाचत राहणार नुसती. म्हणजे खात नव्हती व्यवस्थित. हा, एवढी. नाच पण करणार. आता लय भरपूर आता खात. खाती म्हणजे मागतीच खायला. मग ते- सारखी टाकत राहा अशी टाकत करते. राहा. आता हिला प्रमाण किती देते तुम्ही? पाऊण टोपण पाऊण येते, टोपण आपल्या येते. बादलीतलं टोपण येते. बादलीचं टोपण हा. ते म्हणजे एक टोपण पाऊण टोपण देते. हा. पाऊण पाऊण टोपण प्रत्येक सकाळी संध्याकाळी 2 टायमाला 2 टोपण. देते. 2 टायमाला देते, एक टोपण देत आहे. हा, पाऊण टोपण. पाऊण टोपण हा, देते. एक टाइम तसं ते पाऊण टोपण. पूर्ण दिलं पाहिजे. आणि पूर्ण मोठा आहे तो. अजून तुम्हाला काय काय बदल जाणवले? तिच्याबद्दल म्हणजे आहे, म्हणजे इतके दिवसात म्हणजे अंगावर बी कळा बिळा म्हणजे ती दिसते. गेली की अहो, नुसती मरी गेल्यावानी मरी वाटायची. गेली की वाटायची म्हणजे- म्हणजे हा. एकदम खराब होत होती. खराब होत होती आता- पहिलीचीच. आता तशी जशी आहे ना तशीच दिसते. तशी म्हणजे- अगदी रसरशीत दिसते. रसरशीत दिसते. हा, म्हणजे आहे बा, तेच आहे तिच्या. तेच आहे. तेच राहील. नाहीतर एकदम दूधचा वेली की झाली की- हळूहळू खराब होत. खराब होत अहो होती. ना मग अंग टाकल्यागत करत राहते. मग ह्याला वाटायचं अरे बाहेर नाही, जरा धुवायच, तिला बाय छिंडवून आण. बरं. आपण पण ती मी हिंडवत होती स्वतः, पण ती मार्की असल्यामुळे मला हात लावून दिला. नाहीतर मी मशीन आज 40 वर्ष झाली मशीनचा धंदा आहे माझा. हो. आज नाही. आज नाही. हा. पण तुमचं दूध पण वाढलं आणि तब्येत हा. तब्येत आहे. तब्येत आहे तब्येत अशी. लवकर दूध वाढलंय हा, म्हणजे दूध चांगलं वाढलंय. ह्याच 15 दुधाला तीन दूध आठवड्याचा जास्त कालावधी वाढलंय. घेतात, गेल्यानंतर मस्त दूध वाढत हा. जातं. त्याच्या अगोदरपासून आपण म्हणजे तिने आठवड्यात सुरुवात चालू- केली वाढायला. वाढायला. मग दूध कधी वाढायचं मशी येल्यानं एक तिला पुरा तिची कुस भरून येईपर्यंत दूध वाढायचं नाही. बरं. कुस भरल्यावर पण आता हिनं कुस भरायच्या 5व्या अगोदर दिवसापासून सुरुवात केली वाढवायला. वाढवायला सुरुवात हा, केली. केली. म्हणजे ही मोठं कशाला बोला. म्हणजे त्या पावडर मुळे फरक फरक पडला. आहे. फरक पडला. फरक पडला. बर. आणि आणि आता मला सांगा की हिला डॉक्टर आजार तर काही नाही, 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 काय नाही. नाही. गेल्या विकत साली तिला घेतल्यास डॉक्टर नाही आले. नाही विकत घेतल्यास नाही. एक वेळ आजारी पडली होती बरं. पण धमा डॉक्टर होतं. त्यातली बघा बाटली शिल्लक राहिली पाण्याने आता गेल्यापासून अजिबात 5 मिनिट सुद्धा डॉक्टर इथं म्हणजे विजिटला सुद्धा नाही. बोलत नाही किंवा काय काय नाही, काहीच अडचण काय नाही, नाही. काय नाही, आणि काय महत्वाची तब्येत आहे तर. तब्येत आहे तशी. मला सांगा आता दूध तुम्ही घरी खाता, खायला हो, घरी दोन लिटर आम्हाला दुधात काय फरक जाणवला? दूध चांगलं हो मस्त पैकी दूध आणलं. आम्ही काय दुधात पाणी घालीत नाही. आम्हाला ते व्यवसाय नाही आमचा. बरं. दुधाचं पाणी घालून पैसे आणि कमवायचे. साई साय साय. 4 दिवसाला पावशेर तूप काढते मी. नुसत्या सायचं 1 लिटर दुधाचं. 1 लिटर 4 दुधाचं? दिवस पावशेर तूप काढते. पावशेर दूध काढता. हा. आणि ह्याच्या आधी ह्याच्या आधी पण निघत होतं पण त्यावेळेला आदमाच वाटत नव्हता. पण आता लय अगदी गोळाच निघतोय. आज कावळ्या दुधाचं एवढं लोणी निघत नव्हतं, एवढं आता लगेच लोणी निघायला बर. म्हणजे कवळ्या दुधात कधीच निघत नाही. निघत नव्हतं. पाताळ्याचं पाताळ्याचं. दूध घट गवा होतं, निबार दूध होईल त्यावेळेला म्हणजे- दुधाची साहित्य. पण हिच्या आतापासून ही यायला लागली आहे. बरं. तीच मला दूध घालणारी मालकीन काय मला म्हणली, बरं. वहिनी मी अर्धा किलो तूप बघा मुंबईला पाठवलं, अजून महिना भरायचा आहे. म्हणजे आमची दूधवाली गावातली आहे. बरं. गावातली मग तूप सुद्धा क्वालिटी निघाला. हा, म्हणलं- शेणात काय बदल झाला? शेण तर एक नंबर आहे. एक नंबर आहे एक शेण. नंबर. मुळपासूनच तिचं शेण चांगलं आहे. बर. म्हणजे शेण एकदम घट्ट आहे. हा, शेणाचे गट्टे. काय जर्शी अडचण गुरांचं नाही. शेण नाही म्हणून ह्याला म्हणलं जर्शी गुरं आपल्याला ठेवायची नाही. मग हे तोपर्यंत ठेवू नको, मला आवडत नाही. बर. नुसती खायला कर दूध पाणी आणि काय वाटते जर पावडर नसती तुम्हाला भेटली असतं हो. काय झालं? नाही. मग आमची मग वेळ आता तशीच. म्हणजे हिला सलाईन वगैरे लावणं तिला मी तयार करायला लागले. तयार करायला लागली असती. बरं. आज 4थं 5वं दुखतंय तिचं गुळ वाटत वगैरे तुला? असं ते आम्ही गेल्यानंतर गुळबीळ चालतो. अजिबात तिला 1 किलो सुद्धा गुळ चालला आज 4थं 5वं तिचं दुखतंय होय. चालूला. हा बरं. रेड ऐकलाय, 2 रेड ऐकले, 1 रिडी ऐकली आणि आता ही रिडी झाली आहे. म्हणजे माहितीये जर पावडर मिळाली नसेल तर तुम्हाला सलाईन डॉक्टर काही ना काहीतरी बोलवायला लागलं. लागलं असतं. बर. काय सांग काय सांगता मग तुम्ही शेतकऱ्यांना काय नाही, वापर सांगता? केला काय पाहिजे. वाटतं तुम्हाला? वापर करावा व्यवस्थित आहे. दूध वास मारत नाही किंवा काय नाही त्याच्यात काय नाही.
अजिबात कसलं काय त्याच्यात आलं नाही की एखाद्या वेळेस पावडर टाकल्यावर दुधाचा वास येईल, दूध खराब. उलट पोरं गटागट पियाला मागते ते. आता पहिली बिना साखर टाकता माझं मोठं नातू दूध पिते. बर आणि ह्याच्या आधी हे तो पियाचा, पण पियाचा नाही चपातीत खायचा. बरं. आता पितोच रे, शाळेत ना आला की दूध पाहिलं पितो. म्हणजे त्याला गुढी पण आली. गोडे दुधाला गोडी पण आहे. म्हणजे दुधाला सगळं- गोडी. आम्ही 7व्या दिवशी चहा करून पितो, तवर नाही तर तो चहा आम्हाला 1 नंबर मध्ये लागला नाही तर कवड्या 7व्या दुधाचा दिवशी. म्हणजे कवडं दूध आलं नाही एकदम. हा फुटायचा. हा इताळ्यावाने व्हायचा, पण तो अगदी घटच चहा मला आवडला. बर आमच्या पोरगीला कसं म्हशीच्या दुधाचा घट पेशल चहा. आई म्हणली छान लागते लय दुधात चहा. म्हणलं साखर जास्त टाकली का, तिला जास्त साखरचं चहा आवडत नाही. बरं. पण म्हणली चहा लय पेशल झालाय. बर मग म्हणजे तिथनं आम्ही दूध खातोय घरचंच. गडचं दूध हा. खाताय म्हणजे हो. त्याला गुढी पण गोडी पण आली, चांगली आहे गोडी. बरोबर आहे. मस्त आहे. म्हणजे ह्या जनावरांचा कालावधी साधारणतः महिन्याचा जो कालावधी दूध वाढीला जी जातो का नाही बरं. तो कालावधी गेलाच नाही. आठवड्यापर्यंत नंतर लगेच डायरेक्ट लेवलवरच आमची ती डायरेक्ट लेवलवर तिची कुसबीज भरायचा विषय हा. नाही, काय नाही. काय? डायरेक्ट त्या लेवलला दूध आणून आणून डॉक्टर इथे काहीच लागत काहीच नाही. नाही. रुपयाला एखाद्या वेळेस म्हणजे काय विषयला होतं, सुद्धा मका बघा. घातल्यावर तरी ती लेवलला येते, पण न मका घालता लेवलवर आली, कुशीवर आली ती. बर कुसच भरून आली ती. वाका चारा असू दे कसला असू दे, चारा मागते. बर पण चालेल. खायला सारखं द्या मला, सारखं द्या असे. मग म्हणजे तुम्हाला खूप दुधाला चांगली मस्त आमची रिझल्ट आहे. आहे. तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना आणि काय वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी. बरं. तब्येत वगैरे चांगली राहते. राहते जनावरांच्या दुधात तर तुम्हाला सांगतो फॅटला म्हणजे हा. फॅट आम्हाला तर रतिबल घालते म्हणजे विषयच नाही. बरं. पण दूध क्वालिटी क्वालिटी दूध क्वालिटीला दूध काय तुम्हाला आता तुम्हाला घरी नेलं असतं तर आमचं दूधच तुम्हाला दाखवलं असतं, पण आता आम्ही रानात आलोय, आमचं दूध बघितलं असतं ना, खांदागत दूध आहे काय म्हणजे विषय नाही. आणि जनावर आम्ही खातंय. रतीवाल्यांना घालतो त्यांना सुद्धा बिना पाण्याचं. बरोबर. पैसा कष्टाचा पचतो, हारामचा पचत नाही. बरोबर आहे. आम्हाला चालेल. अजिबात धन्यवाद. आवडत खूप नाही. चांगला हो.